नाना पटोले म्हणजे आजचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र काँग्रेसमधलं एक महत्त्वाचं नेतृत्व. पण मंडळी, हेच नाना पटोले अगदी 10 वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षाकडनं खासदार होते. आज आपण चर्चा करणार आहोत त्याच नाना पटोले यांच्या पूर्वाश्रमीच्या लोकसभा मतदारसंघातनं, जिथून 2014ला त्यांनी निवडणूक लढवली आणि जिंकली देखील होती. भंडारा गोंदिया जो मतदारसंघ आहे, त्या मतदारसंघाचा नेमका इतिहास कसा आहे आणि यावर्षी जी निवडणूक होणार आहे पहिल्या टप्प्यात, तिथे कुणाचं पारडं जड असणार आहे. नमस्कार, मी आहे अनिकेत. तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी विशेष खासदारकी, जिथे आपण आढावा घेत असतो लोकसभेच्या विविध जागांचा आणि तिथल्या एकंदर राजकीय परिस्थितीचा. सर्वात आधी भंडारा गोंदियाचा इतिहास आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. गेल्या काही दिवसांपासून भंडारा गोंदिया राष्ट्रवादीकडे जाणार असं बोललं जात होतं, पण नंतर प्रफुल्ल पटेलांना पुन्हा राज्यसभेत पाठवण्यात आलं आणि त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. भंडारा गोंदिया, जिथून प्रफुल्ल पटेलांनी नेतृत्व केलं, अशोक मेहता, केशवराव पारधी यांसारखे अनेक मोठे चेहरे जे आहेत, जे या भंडारा गोंदियातून निवडून आलेले आहेत. यावेळी देखील एक मोठी लढाई या भंडारा गोंदियामध्ये होणार आहे. 2014ला जेव्हा नाना पटोले इथून निवडून आले, त्यानंतर मोदींसोबत झालेल्या वादानंतर त्यांनी त्यांच्या खासदारकीचा राजीनामा दिला. उपचुनाव झाले, म्हणजे पोटनिवडणूक झाली आणि पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मधुकरराव कुकडे एक वर्षभरासाठी का होईना पण ते खासदार झाले आणि त्यानंतर पुन्हा 19च्या निवडणुकीमध्ये सुनील मेंढे यांना भारतीय जनता पक्षाच्या सुनील मेंढेंना यश मिळालं आणि ते खासदार बनले. 2019 ते 24 पर्यंत आता सुनील मेंढे हेच तिथले खासदार आहेत भंडारा गोंदियाचे. भंडारा गोंदियामध्ये ज्या प्रकारे आपण जर पाहिलं तर यावेळी देखील सुनील बाबूराव मेंढे विरुद्ध डॉक्टर प्रशांत पाडोळे विरुद्ध संजय केवट अशी ही लढाई होणार आहे. पण तत्पूर्वी आपल्याला समजून घ्यावं लागेल की इथे नेमक्या किती विधानसभा आहेत. 6 विधानसभा आहेत. त्यामधलं आहे तुमसर, भंडारा, साकोडी, अर्जुनी, मोरगाव, तिरोरा आणि गोंदिया असे एकूण 6 विधानसभा क्षेत्र जे आहेत ते तिथे आपल्याला पाहायला मिळतात. 6 पैकी पहिली विधानसभा तुमसर जी आहे, तुमसरमध्ये आताचे जे तिथले आमदार आहेत ते नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीचे आहे राजू केरमोरे हे राष्ट्रवादीचे आहेत. त्यानंतर जे दुसरी मतदारसंघ जो आहे विधानसभेचा, जिथे आपल्याला भंडारा विधानसभा मतदारसंघ, भंडाऱ्यामध्ये आता सध्या घडीला जर आपण पाहिले तर 3,70,000चा एक मोठा मतदारसंघ आहे आणि इथे निवडून येणारे जे व्यक्ती आहेत ते आपल्याला पाहायला गेले तर ते अपक्ष आहेत. अपक्ष ते आहेत नरेंद्र भोंडेकर, भोजराज भोंडेकर जे आहेत ते तिकडे गेलेले आहेत आणि त्यांनी अरविंद भालधरे यांचा पराभव त्यावेळी 2019ला केलेला होता. या 2 मतदारसंघांशिवाय यामध्ये येणारा तिसरा आहे तो साकोळीचा आहे. साकोळीचा इतिहास, साकोळी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तिथून सध्याचे आपले जे प्रदेशाध्यक्ष आहेत नाना पटोलेंचा मतदारसंघ म्हणून तो ओळखला जातो. 2019ला जेव्हा त्यांचा पराभव झाला यामध्ये लोकसभेमध्ये, तेव्हा त्यांना विधानसभेत आणण्यात आलं आणि तिथे त्यांनी विजय मिळवल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. नाना पटोलेंचं साकोली आहे. याशिवाय चौथा मतदारसंघ येतो तो म्हणजे अर्जुनी मोरगावचा आहे. SC साठी राखीव आहे आणि तिथे मनोहर चंद्रिकापुरे जे आहेत ते तिथले आमदार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. 2009लाच मला वाटतं तो इस्टॅब्लिश झालेला आहे. राजकुमार बडोले जे माजी मंत्री होते त्यांचा तो मतदारसंघ आहे. राष्ट्रवादीचे आहेत मनोहर चंद्रिकापुरे हे तिथले आहेत. राष्ट्रवादीचे 2 आजवर आपल्याला तिथले आमदार जे आहेत ते पाहायला मिळालेले आहेत आणि एक आहे इंडिपेंडेंट, एक आहे काँग्रेसचे. एकूण 4 विधानसभा झाल्या. 5वी जी विधानसभा आहे ती म्हणजे तिरोरा विधानसभा क्षेत्र आणि इथून सध्याच्या आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्षाचे विजय रहांगदळे हे आमदार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. विजय रहांगदळे यांच्यानंतरचा 6वा आणि शेवटचा जो मतदारसंघ आहे तो म्हणजे भंडारा आणि भंडारामध्ये विनोद अग्रवाल नावाचे इंडिपेंडेंट म्हणजे अपक्ष जे आहेत ते उमेदवार आहेत. हे जे अपक्ष आहेत किंवा राष्ट्रवादीचे आहेत ते सध्या महायुतीच्या बाजूच्या असलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे आज घडीला जर पाहिलं तर इथे भारतीय जनता पक्षाचा एकही आमदार नाही आहे, पण खासदारकीला मात्र तिथे सुनील मेंढे यांचा विजय झाल्याचं आपण पाहिलेलं आहे. म्हणजे गडचिरोलीचं जे असं आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं त्यासारखं इथे भंडाऱ्यामध्ये नाही आहे. भंडारा गोंदियामध्ये एक हाती होल्ड असलेला एकही पक्ष इथे नाही आहे. काहीसं पारडे जड आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीतली अजित पवार गटाचं, पण त्यांना देखील मर्यादा आहेत. त्यांचे देखील 2च आमदार जे आहेत ते तिथे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पण तरी देखील भारतीय जनता पक्षानं ज्या प्रकारे आक्रमक मार्केटिंग प्रचार जो केलेला आहे आणि अपक्षांची जी साथ आहे ती देखील खासदारकीला तिथे असते.
भारतीय जनता पक्षाला, ती इकडे महाविकास आघाडीकडे तितकी येत नाही. यावेळी ज्यांच्यावर डाव लावलेला आहे काँग्रेसने, ज्यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे, डॉक्टर प्रशांत पडोळे हा एक सुशिक्षित चेहरा आहे. नवीन चेहरा असल्यामुळे तिथे लोक त्यांच्या पाठीशी उभा राहण्याचे चान्सेस आहेत. पण यामध्ये देखील महत्त्वाची गोष्ट, एक मेन फॅक्टर ठरणार आहे ते म्हणजे वंचितची मतं. संजय केवट जे आहेत, संजय केवट इथून निवडून येऊ शकतात, त्यांचं देखील होल्ड तिथे आहे. आणि प्रशांत पाडोळे जे आहेत, प्रशांत पाडोळे यांचा देखील होल्ड आपल्याला असल्याचं पाहायला मिळतं. एकंदरीत भंडारा गोंदियाची जी जागा आहे, इथे कुठल्याही पार्टीला तितका स्कोप, म्हणजे एक हाती वर्चस्व कुठल्याही पक्षाचं नाही आहे. म्हणून 2024ची जी निवडणूक होईल ती बरेच त्यामध्ये रंगीत असणारे, रंगतदार होणार आहे. म्हणून तुम्हाला काय वाटतं, यामध्ये कुणाचं पारडं जड ठरेल, महायुती की महाविकास आघाडी? पुन्हा एकदा सुनील मेंढेंवर विश्वास पडेल, त्यांना जनाधार मिळेल, की नवीन चेहरा म्हणून डॉक्टर प्रशांत पाडोळेंच्या पाठीशी इथली जनता उभी राहील, की वंचित फॅक्टर इथे चालून संजय केवट हे भंडारा गोंदियाचे खासदार होऊ शकतात? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.